पकड जी आहे ती केली जाते। त्यांचं असं म्हणणं आहे की मी एक सर्वसामान्य महिला आहे, मराठी व्यक्ती आहे आणि या ठिकाणी मराठी तुम्ही साडीमध्ये अरे बाबा थांबा रे, काय घेतलं तुम्हाला ताब्यात? काय झालं तुम्हाला ताब्यात? मी फक्त बोलली मराठी भाषेसाठी बोलली म्हणून ताब्यात घेतात आहे। तुम्ही बोलू नका देवता, नंतर विचारा, बाकी नंतर विचारा। चला अरे उचलून बसवा, चला बाजूला सरका, चला चला आम्हाला मोर्चावर बंदी घातली या लोकांनी। आम्ही महाराष्ट्रात आपण सध्या ही मीरा भाईंदर मधली थेट दृश्य पाहतोय। मीरा भाईंदर मध्ये मनसेच्या एका नेत्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर एका महिलेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मनसेचे कार्यकर्ते, नेते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आपण पाहिलेली आहे। ही सरकारची दडपशाही आहे, पोलिसांची दडपशाही सुरू आहे। आम्ही शांततेच्या मार्गानेच मोर्चा काढणार आहोत असं सुद्धा मनसेच्या नेत्यांनी म्हटलं। मात्र आदेश जमावबंदीचे आहेत आणि त्यामुळे मोर्चा काढायला परवानगी नाही असं सांगत मनसेच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आमची भूमी आहे साहेब, प्लीज माझं ऐका, मी खरंच शांत आहे। मी काही करतोय का? शांत आहे ना साहेब, शांततेत मोर्चा चालू द्या ना। नाही ना असं नाही साहेब, हे चुकीचं आहे, हे एकदम चुकीचं आहे। असू दे ना, ठीक आहे ना, मी काय बोलतो ऐका ना, तुम्ही साहेब ही दडपशाही आहे। इंग्रज आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे मला तुम्ही सांगा ना, सांगा ना तुम्ही काय अर्थ आहे, सांगा ना। आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू, माझा जमावबंदी लागू आहे। साहेब तुम्ही पण मराठी आहात साहेब, तुम्ही विचार करा ना, हे योग्य आहे का? योग्य नाही। आपण पाहतोय मनसेच्या मोर्चा स्थळावरचे ही थेट दृश्य। काही वेळापूर्वीच या मनसेच्या नेत्यानं आपण शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढणार आहोत, त्यामुळे या मोर्चाला परवानगी द्या, आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू असं सांगितलेलं होतं। मात्र तरी सुद्धा पोलिसांनी जमावबंदीचे आदेश असल्यामुळे मोर्चा काढायला परवानगी नाही असं म्हटलं आणि या मनसेच्या नेत्याला ताब्यात घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर एका महिलेला सुद्धा मोर्चाच्या स्थळावरून ताब्यात घेण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण तिथली पाहतोय। मीरा भाईंदर मध्ये सध्या मनसेचा मोर्चा हा काढला जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते तिथे येत आहेत आणि प्रत्येकाला पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातं। ही दृश्य थेट आपण झी 24 तासवर पाहतोय। तर या संदर्भात उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात। नाही मॅडम, आम्ही म्हणजे सामान्य माणसाने बोलूच नाही का? तुम्ही सुद्धा महिला आहे, सामान्य माणसाने बोलायला इथं अधिकारच नाहीये का? सामान्य मामाने बोलायचं नाही का? पब्लिक याच्यासाठीच तर आले ना मॅडम। आम्ही कोणत्याही जाती धर्माविरोधात बोलत नाही। आम्हाला हे बघा, माझं नाव रुचिता जाधव आहे, मी एक सामान्य व्यक्ती आहे, सामान्य रस्त्यावर चालणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला कोणत्याही जाती धर्माविषयी कोणताही आक्षेप नाहीये। कोणतीही भाषा असू दे, कोणताही धर्म असू दे, आम्ही सगळे समाजात एकत्र राहतो। पण मग मराठीलाच विरोध का? मॅडम ऐका, माझ्या हातात नाही तुमच्यावर अन्याय होतो, मराठी तुमचा आम्हाला नेहमी अभिमान आहे, तुमच्याविषयी आदर आहे, पण आम्हाला दोन शब्द तर बोलू द्या मॅडम। बोलू द्या आम्हाला, दोन शब्द तर बोलू द्या। आम्ही कुठे कोणाविषयी वाईट बोलतोय? आम्ही कोणत्या पक्षाविषयी बोलत नाही, आम्ही आमच्या हक्कासाठी बोलतोय, आम्ही आमच्या हक्कासाठी बोलतोय मॅडम। आम्हाला एकाच सगळ्या भाषा असल्या पाहिजे, पण मराठीला तुझा भाव का? मराठी माणसं तुझा भाव का? मोर्चा हे बघा, आम्ही सगळे आम्ही सामान्य लोक छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज।
सामान्य माणसाचा आवाज रोखला जातोय. सामान्य माणसाला तुम्ही लोक एक सामान्य मराठी माणसाची दहशत नाहीये. मराठी माणूस दहशत करत नाही साहेब. नया निजाम नया इमर्जन्सी. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात? पक्ष नाही, मराठी म्हणून एकदा एकत्र आलेलो आहोत. पक्ष इथे नाही, मराठी म्हणून एकत्र आलेलो. कुठे आता तुम्ही? मी मीरा भाईंदर मध्येच राहतोय. तुम्हाला असं वाटतं इकडे अन्याय होते? नाही, काही अन्याय. कसला अन्याय? मराठी माणसं नाही. तुम्ही मोर्चामध्ये काय सहभागी झालात? मराठी माणसाची एक हे आहे, आज मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा. तर आपण इथे बघितलं तर नागरिकांना जे स्थानिक आहेत त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि इथे आम्ही मराठीसाठी एकजूट झालोय अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडनं दिली जाते. एक एक करून महिलांना, पदाधिकाऱ्यांना, सामान्य कार्यकर्त्यांना मॅडम हात नाही लावायचा. तर एका पाठोपाठ एक या ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड ही पोलिसांमार्फत केली जाते. आपण इथे बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून काहींची प्रतिक्रिया अशी आहे की मीरा भाईंदर मधली थेट दृश्य आपण पाहतोय. तिथे सामान्य नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. आपण कोणत्याही पक्षाचे नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण केवळ मराठीच्या मुद्द्यावर आपण इथे आलेलो आहोत. मात्र या सर्व आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे. मीरा भाईंदर मधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. गुजरातली मोर्चाला एकीकडे परवानगी दिली जाते, त्यांनी मोर्चा काढलेला होता. मात्र आम्हाला महाराष्ट्रामध्ये असून, मराठी असून मोर्चाला परवानगी का नाकारली जाते असा आक्षेप घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केलेला होता. ते जमलेले होते, मात्र त्यापूर्वीच मनसेच्या नेत्यांना आणि तिथल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर काही सामान्य नागरिक सुद्धा तिथे आलेले आहेत. त्यांनी सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सुद्धा, त्या आंदोलनकर्त्यांची सुद्धा पोलिसांनी धरपकड केलेली आहे. ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. मीरा भाईंदर मधली दृश्य आहेत. तिथे MBMT ची बस आहे, पोलिसांची बस सुद्धा आपल्याला दिसत नाहीये. MBMT ची मोठी बस आलेली आहे आणि या बस मध्येच त्या आंदोलनकर्त्यांना, त्या मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आत नेलं जाते. धरपकड करून त्यांना त्या ताब्यात घेऊन या बसमध्ये नेलं जाते. आपण ही थेट दृश्य पाहतो. एकीकडे व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली जाते, मात्र मराठीसाठी मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली जाते असा थेट सवाल मनसेने केलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. तसंच मनसेच्या इतर नेत्यांना सुद्धा पोलिसांनी नोटिसा दिलेल्या होत्या. अविनाश जाधव यांना रात्री 3:30 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. त्यांना मीरा भाईंदर मध्ये प्रवेश बंदी सुद्धा करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे संदीप देशपांडे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे. आमच्यावर अन्याय का केला जातोय, आम्हाला परवानगी का दिली जात नाही असा त्यांनी ठामपणे निर्धार व्यक्त केलेला होता आणि आपण मोर्चा काढणारच यावर त्यांनी ठामपणे आपलं म्हणणं सुद्धा मांडलेलं होतं. आणि त्यानुसार बरोबर 10 वाजता तिथे मनसेचे नेते पोहोचलेले होते. त्यांनी आपण शांततेच्या मार्गानेच मोर्चा काढू असं म्हटलेलं होतं. मात्र त्यालाही पोलिसांनी परवानगी दिली नाही. जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले होते आणि त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं. तसंच त्यानंतर इतर काही महिला तिथे आलेल्या होत्या. आम्ही कुठल्याही पक्षाशी संलग्न नाही, आम्ही केवळ सामान्य नागरिक आहोत. मात्र मराठीचा मुद्दा असल्यामुळे आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मात्र त्या महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना या MBMTच्या बसमध्ये ठेवलेलं आहे. ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. दरम्यान मनसेचा हा मोर्चा निघणार होता त्या आधीच तिथल्या व्यापाऱ्यांनी माफीनामा सुद्धा सादर केलेला होता. कुणालाही जर आम्ही बोलल्यामुळे जर वाईट वाटलं असेल, त्यांचं मन दुखावलं गेलं असेल तर आम्ही माफी मागतो असं तिथल्या व्यापारी संघानं आपला माफीनामा सुद्धा सादर केलेला होता. त्यामुळे एकूणच आता या संपूर्ण घडामोडींवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण इथे एक दृश्य मीरा भाईंदर मधली पाहतोय. मोठ्या संख्येने इथं नागरिक सुद्धा जमा झालेले आहेत, मनसेचे नेते आहेत. मात्र
जे जे मराठी संदर्भात बोलतायत, मराठीचा मुद्दा मांडतायत, प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया देत आहेत, त्या सर्वांना पोलीस पकडतायत आणि त्यांना ताब्यात घेत आहेत आणि त्या बसमध्ये टाकत आहेत। ही थेट दृश्य झी24 तासवर आपण मीरा भाईंदरमधली पाहतोय। सामान्य नागरिक सुद्धा रस्त्यावर आलेले आहेत। मराठीचा मुद्दा आहे आणि त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत। आपण कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही असे हे नागरिक सांगतायत। मात्र जे जे प्रसार माध्यमांशी बोलतायत त्या सर्वांची धरपकड सध्या पोलिसांकडून केली जाते। एकीकडे व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला, एका तिथल्या व्यापाऱ्यानं मराठी बोलायला नकार दिलेला होता आणि त्याने थोडीशी मुजोरीची भाषा सुद्धा केलेली होती आणि त्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यापाऱ्याला मारहाण केलेली होती। मात्र त्यानंतर तिथले गुजराती व्यापारी एकत्रित आले, त्यांनी मोर्चा काढला आणि मोर्चा काढून कडकडीत बंद सुद्धा पाळलेला होता। त्या मोर्चाला या पोलिसांनी परवानगी दिलेली होती, मात्र मनसेनं मोर्चाचं आयोजन करताच त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली होती आणि त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी आणि त्याचबरोबर इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा पोलिसांवर आरोप केलेले आहेत। ही दडपशाही आहे, महाराष्ट्राच्या भूमीमध्येच मराठीवर हा अन्याय केला जातोय असा आरोप मनसेनं केलेला आहे। आमच्यावर अन्याय होतोय आता रोजचा, त्याच्या विरोधात आज आम्ही रस्त्यावर। काय अन्याय होतो नक्की तुमच्यावर? काय प्रत्येक गोष्टीला आम्हाला आता बघा ना, या गोष्टीला दाबताय म्हणजे मराठी माणसाने करू नये का? किती दाबायचं मराठी माणसाला? किती सहन करायचं? याला काय प्रमाण आहे की नाही? आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली का? दिली होती का सरकारने? महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठी माणूस आवाज नाही काढणार तर कोण काढणार? इथे काय शांततेमध्ये मोर्चा चाललेला आहे। महिला मोठ्या संख्येत या ठिकाणी आहेत। ताई, तुम्ही कुठून आलात? आम्ही मराठी। तुम्ही मराठी कुठून आलात? आम्ही ज्या पद्धतीने पोलिसांकडनं कारवाई ताब्यात घेतलं जाते काय सांगणार आहे? मराठी लोक मोर्चे काढणारच आहेत ना, सगळे लोक मोर्चे काढतात ते चालते, सगळे लोक शांतपणे मोर्चे काढतात। म्हणतात की मी आधी मराठी माणूस आहे, आम्ही काय दंगल हे काय करत नाही, शांतपणे सगळेजण काढतात आणि एक गरज आहे, सरकारने तर द्यायला पाहिजे नाही। पण पोलिसांकडनं धरपकड केली जाते, हे चुकीचं आहे। धरपकड काय कोणी काय बाकी करत नाहीये ना, धरपकड करायची गरज नाही, शांततेत सगळं निघालंय ना, त्याच्यामुळे काही गरज नाही धरपकड करायची। आम्ही सगळं शांततेतच चाललंय ना। पोलिसांवर दबाव आहे असं वाटतं, ज्या पद्धतीने आंदोलनाला परवानगी दिली गेली। आज मोर्चा निघेल का? सध्या पोलीस ताब्यात घेत आहेत। मराठीचा अभिमान आहे का तुम्हाला? मराठीचा अभिमान आहे ना, मग गप्प बसा। मराठीचा अभिमान आहे ना, मराठी एक आम्ही शांत आम्ही काही केलेलं नाहीये। आम्ही काय केलंय का? तोडफोड केली आहे का? आम्हाला इथं उभं राहायचा हक्क आहे। हा, तुम्ही आम्हाला गडबड करू नका, नाही तर तुमच्यावर आम्ही हे करू। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी नाही लढणार, बिहारमध्ये जाऊन लढणार आहोत आम्ही। आणि आम्ही धर्माच्या विरोधात या भाषेच्या विरोधात नाही आहोत। आम्ही आमचा लढा करतो, आमचा लढा आम्हाला लढायला पाहिजे ना। आम्हाला संविधानाने दिलेला हक्क आहे, संविधानाने दिलेला हक्क आहे आम्हाला, आम्हाला बजावूया। आम्ही कोणी तुमच्या विरोधात या पोलिसांच्या विरोधात नाही आहोत। उगाच कोण बोलतंय म्हणून त्याला घ्यायचं आणि गाडीत टाकायचं, ही काय दंडेली आहे का? हा उलटा कामाचा आहे। ही चार दृश्य पाहतोय, मनसेचे कार्यकर्ते एकीकडे आक्रमक झालेले आहेत। आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढतोय, मात्र आम्हाला मोर्चा काढू का दिला जात नाही असा थेट सवाल त्यांनी विचारलेला आहे। तर दुसरीकडे पोलिसांकडून मात्र या आंदोलकांची धरपकड केली जाते। जे जे प्रसार माध्यमांना बाईट्स देत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत, त्यांना पकडलं जाते, त्यांना ताब्यात घेतलं जाते आणि या एमएमटीच्या बसमध्ये टाकलं जाते। तर आपण ही दृश्य पाहतोय, चार दृश्य आहेत, मीरा भाईंदरमधली ही दृश्य आहेत। मनसेनं 10 वाजता मोर्चाचं आयोजन केलेलं होतं, मात्र जे जे तिथे कार्यकर्ते जमत आहेत त्या सगळ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातंय।